वॉर्ड रचना बदलल्यामुळे मतदार यादीमध्ये घोळ झालेत। मुंबईत मतदारांना अनेक अडचणी येत आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। यावेळी मी लोअर परळ इथल्या एका मतदान केंद्रावरती आहे। इथे जे येणारे मतदार आहेत त्यांना काही अडचणी ज्या आहेत त्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे। नेमक्या त्यांच्या अडचणी काय आहेत हे आपण जाणून घेतोय। आपल्यासोबत मतदार आहेत। काय नेमक्या अडचणी? मी आता मतदार असून मी माझं बूथ जवळजवळ 10 मतदान केंद्रावर शोधलं आणि त्यांचा असा प्रॉब्लेम आहे। ते काय सांगतात की वॉर्डची रचना बदलल्यामुळे तुम्हाला 10 केंद्रावरती जाऊन तुमचं नाव शोधावं लागेल। त्याचं आता मीच ठीक आहे, मी माझं नाव शोधून काढलं, पण एखादी वृद्ध महिला असेल, एखादे ज्येष्ठ नागरिक असतील तर ते कसे आपापली नावं शोधणार? तर असे बरेच जनता जनार्दन परत चाललेले आहे। ते ह्या सरकारी यंत्रणेने सगळा घोळ घातला आहे या वेळेमध्ये। त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास आहे। बरीच जनता अशी परत गेलेली आहे। त्याच्याने मतदानाचा टक्का कमी होणार। तुमची काय अडचण आहे? माझी अडचण अशी आहे की आता हे मतदान कार्ड हे आहे, ह्याच्यावरती यादी क्रमांक आणि वार्ड क्रमांक लिहिलेला असतो। आता ते सांगतात हे जुनं कार्ड आहे, मग तुम्ही आता नवीन कार्ड आहे ना ते बदलून द्यायला पाहिजे ना। आताचं वार्ड बदलायला असेल तर ह्याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी ह्याच्यात तुमच्या यादीला बरोबर नाही। हे मात्र तुम्ही दिलेलं कार्ड आहे, ह्याच्यावर काना मात्रा वेलांटी बरोबर असताना तुम्ही नावाबद्दल काना तुम्ही त्याला परत पाठवताय। मग या कार्डाचा उपयोग काय झाला? 8 वाजल्यापासून आता माझ्यासारखा माणूस 8-2 तास इथे माझंच नाव शोधण्यामध्ये गेलं। तर बाकीच्या ज्येष्ठ नागरिकांना फार त्याचा त्रास होतोय। लोक कंटाळून चाललेत परत। तुमच्या काय नेमक्या अडचणी? आत्ता मी आमच्या इथून एरियामधून आलो, तिथं ज्येष्ठ नागरिक आहेत, वोटिंग आय डी आहे, पण ते यादीमध्ये नाव नाही आहे। सगळीकडून फिरतायत, शोधतायत, पण यादीमध्ये नाव नाही। बूथ क्रमांक व्यवस्थित इकडे तिकडे झालेले आहेत। हाच प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा तिथे प्रॉब्लेम। लोक त्रास आमचं नाव शोधा असं सांगते हे सरकारी यंत्रणा, ते स्वतः आम्हाला शोधून देतच नाहीत। या सगळ्या अडचणीमुळे मतदानाची टक्केवारी घसरेल अशी भीती जी आहे ती हे सगळे मतदार व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपालसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।